बाबा बेंचवर ते सेन्सर्ड असतं ना. बीप कर बीप बीप कर गरज आहे. ओके अजून काय त्या ब्लॉगमध्ये आल्याशिवाय मला असं सॅटिस्फॅक्शन भेटत नाही ब्लॉग सुरू केलं आणि मी ब्लॉगमध्ये नाही मग मला असं 10 मिनिटाचा ब्लॉग बघणार आणि मी त्यात नाही आहे मग मजा नाही येणार म्हणून मी त्या ब्लॉगमध्ये येतो लगेच. अच्छा बरं बरं ठीक आहे. मग कुठे चाललो आपण चाललोय काय बोलला? नाही गाईस आम्ही चाललोय चर्चमध्ये जे फेमस चर्च आहे आणि क्लॉक टॉवरला व्हिजिट कर. ह्यांना जायचं ते जाऊ शकतात. मला सच काही इंटरेस्ट नाही. तुला घेऊन जाणार आम्ही पण जाऊच नका. कशाला जायचंय चांगलं जाणार नाही. ओके चष्मा वाकडा आहे वाकडा. So we are at Liberty Square and now we are going church. छान दिसतंय. हो फोटोग्राफर त्याला फोटो काढायला चालले आम्ही आज चर्च. काय गप्पा सुरू आहे? नको खूप छान छान पेंटिंग्स आहेत आणि क्लाउड्स आर सो नाईस. ते आहे ओल्ड टिब्लिसी जिथे आम्ही चाललोय. तर डायरेक्शन्स आहेत. आम्ही आलो तर फ्रीडम स्क्वेअर पासून इथे. टुरिस्ट वाटते ना. हो टुरिस्ट वाटते मी. हो दॅट्स द क्लॉक टॉवर. दिस इज द क्लॉक टॉवर. वाकडा तिकडा. द स्मॉलेस्ट क्लॉक ऑफ द वर्ल्ड. हजार 10 मध्ये बनवलंय मे बी. सर्वात छोटा क्लॉक. The clock is ticking. सर्वात स्मॉलेस्ट क्लॉक. हे पॅटर्न्स काय आहे त्याच्यावरती? डज दीज पॅटर्न्स मीन? ओके काही पॅटर्न्स आहे त्याच्यावर. इथे रेस्टॉरंट आहे. ते तिथे 2 माकडं बसलेत रिकाम टेकडी. आणि हा पूर्ण टॉवर आहे. वाकडं तिकडे आहे का आय डोंट नो. आणि क्लॉक टॉवरमध्ये इतकंच आहे. क्लॉक टॉवर दॅट्स इट. तुला यायचं होतं ना इथे? तुला इथे काय यायचं होतं? फोटो काढायला. ओके मग काय छान दिसते. मग काय म्हणणं आहे आता? कुठे जायचं? चर्च काय बघू की रस्ते का? तुला फोटो नाही काढायचे? हस हस. तो चष्मा वाकडा आहे ना? तू पण वाकडाच आहेस. जा ना तिथे फोटो काढ ना. आर व्हेरी बोरिंग. आपण थोडं एक्सप्लोर करूया आजूबाजूला. तिथे रेस्टॉरंट आय थिंक. तिथे तो रोड आहे कारू रिव्हर समथिंग. तिथे ती रिव्हर आहे ओव्हर देअर. आणि तिथे पण छान असे स्ट्रीट्स आहेत, शॉप्स आहेत जिथे आपण काही खाऊ शकतो वगैरे. बस लेट्स गो. तर गाईज छान वाटतं या स्ट्रीट्सवरनं चालून. मस्त मज्जा येते. थोडं वेगळी जागा. मी थोड्या दिवसांनी इंडियाला जाणार आहे. सो वी आर जस्ट एक्सप्लोरिंग बिकॉज आवर एक्झाम्स आर फिनिश्ड. तिथे पण रेस्टॉरंट आहे. लाईव्ह म्युझिक एव्हरी डे ॲट 8 many tourists and a nice seat. Let's go on. So I think तिथे ते संपत आहे. तिथे छान छान जॅकेट्स आहेत. मस्त आर्ट्स आहेत. Ministry of Food and Beverages warns you skinny people are easier to get. Stay safe, eat lot. Stay safe, buddy. Stay safe.
चर्चचं नाव माहितीये मला. हा, बोल. विचार. हा, विचार. होली ट्रायनिटी कॅथेड्रल ऑफ तिब्लिसी. होली ट्रायनिटी कॅथेड्रल ऑफ तिब्लिसी असं नाव आहे. माहितीये मला. माणसं रागानं बघत चालले तुम्ही. तुला येतं बोल. आता तू बोलून दाखव. बोलायचं नाहीये. नाही का तुला येतं ना. बोल. नाही बोल. बंद कर. नाही बोल आता. शॉप दाखव. शॉप मस्त आहे. पहिले दाखवलं ते सगळ्यांना. पहिले बोल आता तू बोल. होली फक्त माहिती. पुढचं माहित नाही मला. हा तू बोल संकेत. तेच की. मग तुम्हाला माहिती नाही आणि फिरायला आले. अरे मीच तुला दाखवलं ते लोकेशन. आणि समोर गाडी. तिथे खूप छान असे स्टिकर्स वगैरे दिसत आहेत. आणि मी ह्यांना काय तुला काय उपयोग असतो काय टोपी जायचं. लेट्स अँड लेट्स गो बॅक. आणि मला जागा रेस्टॉरंट अँड हाऊस लिबर्टी स्क्वेअरच्या इथे आहे. लिबर्टी स्क्वेअरपासून खूप जवळ आहे. आणि आपण वॉकिंग डिस्टन्समध्ये बसमधनं एक स्टॉप उतरलो तिथे पण आहे. छान वाटलं मला. जस्ट हे शॉप्स आहेत छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत. फोटोशूट सुरू आहे यांचा. असं वाटतं संकेत छोटा आणि खुर्ची खूपच मोठी आहे. 2 संकेत मावतील असं. झालं बरं. मी काय म्हणते हा ना नुसतं बोलतो की किंकाली खाऊया वगैरे वगैरे. घ्यायची सोडून फक्त बोलला फोटो काढला आणि आला. बोल असं कोण कर. मी खायला तयार आहे. तुमचं सांगा. मी पण तयार आहे. प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही प्रॉब्लेम तो आहे. ते खूप पण प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तो आहे ते पण डबल एक्सेल साईज मध्ये. हे लॉक मध्ये यायला पाहिजे. अजिबात लॉक मध्ये यायला पाहिजे. त्यात नाही होणार आहे. पकड. अजिबात मी डबल एक्स साईज नाहीये. अजिबात नाही. बापू कंपॅरिझन आहे बापू. नको कंपॅरिझन ये की अरे इकडे. तर गाईस आता आम्ही बघितले क्लॉक टॉवर पासून चर्चला असं जायचं. होली ट्रायनिटी कॅथेड्रल चर्चला. तर हे सगळे बघत होते. हा माशा आहे. सगळं बघितलं होतं ह्यानी. बोलतो बस अवेलेबल नाही. मग आम्ही टॅक्सी बुक करत होतो. ह्याला ना नुसतं टॅक्सीने फिरायला पाहिजे. बसने फिरायला कंटाळा येतो है ना. म्हणून आम्हाला सांगतो. संकेत हुशार आहे ना. संकेत तू हुशार आहेस म्हटलं. इकडे त्यांना पण बघू दे. संकेत किती भारी दिसतो. मग तेच तू हुशार आहेस असं म्हणत होते मी. त्यामुळे तुला भेटलं बस कसं जायचंय वगैरे. नाहीतर ते आहेत काही जण आळशी काय कळत नाही त्यांना. संकेतनी शोधून काढला कुठली बस जाते वगैरे. तर आम्ही आता बसने जाणार तिथे. 9 वाजेपर्यंत सुरू असतं चर्च. आणि आता किती वाजले 8:30. आय होप आम्ही अर्ध्या तासाने पोहोचू तिथे. बाकी काय नाही. अरे आरामात जवळच आहे. होप सो. अर्ध्या तासात पोहोचलो नाही आणि चर्च बंदच झालं. तर बघा समजलं काय. बघा काय हे दोघं पण असे आहेत की दोघं मला शिवाय घालत आहेत. हा काहीतरी बोलतो. ही मला शिट्या बोलते. मला पण त्यांनी जेन्युइनली सांगितलं की आली आणि त्यांना आवाज दे. कुठे आहे ते दोघं. हे दोघं छोटे छोटे पाहायचे ना. पण दोघं फास्ट चालतात. गाईज ते दाखवलंय की 5 स्टॉप लांब आहे बस. आणि ह्यांना बिचाऱ्यांना पळत तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट. संकेतचं पण युट्यूब चॅनल आहे. मला व्ह्यू दाखवते. देअर इज चर्च जिथे आम्हाला जायचंय. आणि हे आहे आम्ही आता बस स्टॉपवर. हॅलो चर्च. फिरून फिरून काय माहित कुठून येतात. It's okay. नसकुंडी. Only 20 तिथे will be of course. ते पण कट झाले की नाही. गाईस यांनी कुठे आणलंय काय माहिती. त्यांनी म्हणजे प्लॅन ज्यांनी केलाय ते तर काय बघतच नाही. मी सगळं कसं काय बघू. अरे तिथं आहे हे दाखवतंय. तिकडे येते. तिथे कुठे आलं मंदारनं. बोल ना बोल. आता लय मला बोलते ना. मग मला सांग प्लॅन कोणाला त्यांना आपल्याला नेलं पाहिजे का नाही. प्लॅन बनवलाय. सगळं नाही सांगितलं की कसं कसं जायचं. हे नाही गाईज फिरायला कुठून पण आणतो. ते म्हणलं असं कसं. जा ड्रेस सांभाळून त्याला हात तर दे.
तुला गरज आहे का? नाही तिला नाही करत, तिला हात दिला की मी खाल्लं. तिघं म्हणते बघ. तुला बोलला, हिला बोलला आणि मला बोलला. तसं नाही. तुला हात दिला, गाईज काय म्हणते? कुठनं घेऊन आले ते सगळे काय माहिती. चल चल. चाकू. लीड अस. ऐक ग. हा इथं रस्ता दिसतोय तरी पण त्यातला वरनं चालायचं. गाईज एक्सप्लोर झाला, एक्स्ट्रा एक्सप्लोर झाला असं वाटत नाही. बघा हा आहे रस्ता आणि जिथं आम्ही आलोय. आणि कोण घेऊन आलंय? भांडवले. ग्रेट. वो तुम्हाला जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. बोललास? छान आहे. ते हे बघ असं वाटतं की बंद झाले. गाईज यांनी लेट आणलं म्हणून वाटतं डोर क्लोज झालेत. उफ. दिस इज द मेन एंट्रन्स ऑफ चर्च. आणि ही आहे चर्च. इट्स सो ब्युटिफुल. सो गाईज आम्ही आता चर्चला आलो आहे. दिस इज द फेमस चर्च ऑफ टिब्लिसी, जॉर्जिया. या चर्चचं नाव माहिती काय आहे? काय? होली ट्रायनिटी कॅथेड्रल चर्च ऑफ टिब्लिसी. ओके. इथे आत जाऊ शकतो? नाही. दिस इज समथिंग एल्स ओनली. बघू आपण. आम्ही चर्चमध्ये जातोय. इथे कॅन्डल्स लावतात, प्रे करतात. आय थिंक why we use candles in church? काय आहे? काय आहे? हां अशी होते आधी टाउन्स अँड सिटीज. ओके. ओके. सो आम्ही आता जाऊन आलो आतमध्ये. इट वॉज व्हेरी गुड है ना. या मी लाईक इट. आता आम्ही एक राऊंड मारतोय. यू नो इटलीमध्ये पण एक चर्च आहे अँड आय वॉन्ट टू विजिट दॅट. इन इटली. आणि एक स्पेनमध्ये पण आहे. मी तुला फोटोज टाकते. सुंदर आहे का? असे मोठे आहेत? खूप छान आहे. एवढं बारीकीने इट इज स्कल्पचर ना. म्हणजे बाहेरचा लाईक सिरीज हे जे असे आहेत ना ते पण एवढे लाईक एस्थेटिकली काव्ड आहेत. ओके. येऊ पण कधीतरी जर टाइम असला फ्री टाइम सेकंड इयर. ओके. नाव वी नो नो हाऊ टू कम ओव्हर हिअर. येस आपण दियाला घेऊन येऊ. येऊया असं कधीतरी फिरायला. होय. म्हणजे ओपन असतील सगळे गेट या. असतील. तर आता टाइम टाइम म्हणून त्यांनी सगळे गेट्स बंद केले. डोंट टेल मी तो येईल परत. नाही परत सुटेल. नाही ना. एवढं लवकर आलो आपण. इट वॉज नाईस विजिटिंग ओव्हर हिअर. नेहमीच मला बाहेर गेलं की मजा येते. म्हणजे काहीतरी वेगळं थोडं जरी असलं तरी काय झालं. रूमच्या बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे. कुठे बसला? हा ते तिथे मी साठी शोधते. आणि मला रात्रीचं अजून दिसत नाही. हां हो म्हणजे लाईट असलं तर दिसतं पण अंधारात एवढं काहीतरी दिसलं पण नाही. वाटत नाही. मी बोललेले तुला की मला लक्षात करून दे. आणि आपण मेन एंट्रन्स गेट सोडून कुठल्या तरी मच्छर असतात. इंडियन बीइंग इंडियन्स. काय म्हणणं आहे तुमचंच? काय नाही कुठे गेलेले चर्चमध्ये आतमध्ये जाऊन आलो आम्ही. आणि जाऊन आलो असेल तर रोनककडनं. हा बोल. बोला बेट लावायचे कोणाला? आम्ही आज जाऊन आलो की नाही म्हणून. हा नको. बसणार कसं? भूक मग बघ. चल ना मग पटकन. मला पण भूक लागली. गाईज व्हॉट हॅपन आय विल टेल यू. श्रेयसोबत झालाय स्कॅम. आता स्कॅम केलाय मी. तिथे ना स्कोप होता, टेलिस्कोप. त्याच्याने आम्हाला बघायचं होतं मून. आणि मी कुठे कुठे सांगितलं की हा मला मून दिसतंय. तर श्रेयस भांडवले मून होतंय ज्याचं लेन्स ओपनच नाहीये. कसं वाटलं?
काय वाटतंय? हो सांगितलं ना 2 लॅरी टाकावे लागतात आणि त्यांनी पैसे नव्हते टाकले तर लेन्स ओपन होत नाही. काय बोलतात? कशाला कावळे? कशाला? हाच बोलला की मला तर कावळे दिसत आहेत. हा असं बोलला. डोंट बिलीव्ह मी. हा असंच बोलला. तर मी अशीच उभी राहा. इकडे बघ. दहा मिनिटं वरून केवढं चालवलंय. आय एम ड्रेन. एकतर मी सगळ्यापासून काही खाल्लं नाही. तुम्हाला सुद्धा येत नाही की फक्त एवढं डाळ भात खाऊन हाऊ गुड आय हॅव सर्वाइव्ह. मग तुम्ही खायचं होतं. मी मला केलेलं काय एवढं लांब माहिती आहे. आता आम्ही आलोय पॅलेस किचन मध्ये. मला तर आवडत नाही आणि दिसलं असतं इकडे इकडे टमाटा इकडे दिसत नाही. तुला दिसत नसेल तर तुझा प्रॉब्लेम. आम्ही आलो पॅलेस किचनला आणि सगळ्यांनी वेगवेगळे ऑर्डर केले. मी ऑर्डर केलं दम बिर्याणी. तुझं ऑर्डर केलंय जिंजर चिकन. तुझं ऑर्डर केलंय पनीर मसाला. काय आलेलं आहे. येईल आमचं पण लवकरच येईल. आमचं जेवण झालेलं आहे आणि आजची पार्टी काय करताय भांडवलीकडे. तर आता आम्ही चाललोय घरी. काय म्हणायचं ब्लॉग करताना लॉट्स ऑफ लव्ह गाईज. जय जय महाराष्ट्र. काळजी घ्या, खातीच राहा, ओके काय बोलायचंय नाही काय ब्लॉग एंड करताना. ब्लॉग एंड झाला.